नवी मुंबई आवाज, अपनी आवाज। राज्य के उप मुख्यमंत्री अजित पवार के पुत्र पार्थ पवार पर पुणे में जमीन घोटाला के संबंध में गड़बड़ी का आरोप लगाया है। इस पर बिना नाम लिए वरिष्ठ समाज सेवी अन्ना हजारे ने प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि अगर किसी मंत्री का बेटा इस तरह का गैरव्यवहार करता है तो यह दुर्भाग्यपूर्ण है। इसमें असली दोष मंत्री का है, क्योंकि संस्कार सबसे महत्वपूर्ण होते हैं। पहले परिवार से लेकर पूरे समाज तक के संस्कार मायने रखते हैं। मानव जीवन सिर्फ खाने पीने और ऐशआराम के लिए नहीं होता। ऐसे मामले में कार्रवाई होनी चाहिए, लेकिन अगर कार्रवाई नहीं हो पाती तो सरकार को ऐसे व्यक्तियों पर कठोर नीति अपनाकर सख्त कदम उठानी चाहिए। मंत्र्यांची मुलं जर वागत असतील ते मंत्राचा दोष आहे। संस्कार हे महत्वाचे असतात। पहिले कुटुंबातले संस्कार, घरचे संस्कार, गावाचे संस्कार, समाजाचे संस्कार। आज राळेगण सिटीमध्ये एवढं मोठं गाव आहे, पण कधी गडबड नाही, गोंधळ नाही, वाईट कधी वागत नाही। तेव्हा हे त्यांच्यामध्ये रुजवलं पाहिजे। कुठेतरी अपोरा पडतो, त्याच्यामुळे कधीतरी घडतंय। त्यांना सल्ला एकच आहे की मानवी जीवन जे मिळालं ते कशासाठी मिळालं? फक्त खायचं प्यायचं जीवन चैनबाजी करून जीवन करून मरायचं एवढ्यासाठी जीवन नाही। मानवी जीवन काही विशिष्ट जीवन आहे। ईश्वराने तुम्हाला ज्ञान दिलंय, बुद्धी दिली, शक्ती दिली की मी कोण आहे, मी कुठून आलोय, माझं कर्तव्य काय, मला जायचंय कुठं, हा सर्व विचार करण्यासाठी तुम्ही जीवनात विचार केला पाहिजे। हा जर विचार केला तर तुमच्यातून वाईट वागणं होणार नाही, कारवाई झाली पाहिजे। पण नुसत्या कारवाईने थांबणार नाही। सरकारने धोरणं अवलंबले, कठोर पावलं उचलले पाहिजे। अशा वागणाऱ्या लोकांना कडक शासन केलं पाहिजे। असे निर्णय घेतले तर परिणाम महत्वाचे होईल।